सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना नमस्कार. 4थी आणि 7वीच्या स्कॉलरशिपची डेट अनाउन्स झालेली आहे, बरोबर. डेट अनाउन्स झाली आहे म्हणजे काय, आपल्याला परीक्षा कधी असणार आहे ते माहिती आहे. कधी असणार आहे आपली परीक्षा? ही परीक्षा असणार आहे आपली 26 एप्रिल रोजी, बरोबर. मग आता ही जी 26 एप्रिल रोजी असणारी परीक्षा आहे, या परीक्षेची आपल्याला तयारी करायची. आत्ता आपला सुरू झालेला आहे जानेवारी, बरोबर. म्हणजे आपल्याकडे किती वेळ आहे बघितलं तर जानेवारीचा पूर्ण महिना, फेब्रुवारीचा पूर्ण महिना, मार्चचा पूर्ण महिना आणि 26 एप्रिल पर्यंतची तारीख, म्हणजे जवळपास आपल्या हातामध्ये 4 महिने आहेत, बरोबर. मग आता या 4 महिन्यांमध्ये आपल्याला तयारी करावी लागणार आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांची ऑलरेडी तयारी सुरू झालेली आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अजून पुस्तकांना सुद्धा हात लावलेला नाहीये. मग अशा वेळेला ती तयारी करायची कशी? 4 महिने, ऍक्च्युअली 4 महिने पण नाहीये, 3.5 महिने आपण पकडूयात. 3.5 महिन्यांमध्ये कशा पद्धतीने तयारी करायची, ठीक आहे. तो आता 3.5 महिन्यांचा ज्या वेळेला आपल्याकडे वेळ आहे, त्या वेळेला तयारी करताना आपल्याला सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे कोणाची तरी मदत घेणं, बरोबर. मग आता मदत कोणाची घ्यायची? तुम्ही असंच उठून कोणाचीही मदत नाही घेऊ शकत आहे, कारण प्रत्येकाला माहित नसतं की स्कॉलरशिपची एक्झाम काय आहे, त्याचा सिलेबस काय आहे, त्याच्यामध्ये प्रश्न कशा पद्धतीने येणार आहे. तो असे बरेचसे प्रश्न असतात की जे विद्यार्थ्यांना सुद्धा असतात, पालकांना सुद्धा असतात. तुमचे जे फॉर्म्स आहेत, फॉर्म कसे भरायचे आहेत किंवा फॉर्म कुठे भरायचे आहेत, तर मुळात तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म तुमची शाळा भरणार आहे, ठीक आहे. हा तर पहिला मुद्दा झाला. पण अभ्यास मात्र तुम्हालाच करावा लागणार आहे. बऱ्याच मुलांच्या शाळेमध्ये सुद्धा क्लासेस होत असतात, परंतु मग त्या वेळेला ते जे क्लासेस असतात तिथे कुठेतरी काहीतरी 19-20 होत असतं. 3 महिन्यामध्ये क्लास कसा होणार, कंप्लीट होणार, किंवा 3 महिन्यामध्ये बॅच कशी संपणार, सगळ्याचा सगळा अभ्यासक्रम कव्हर होईल का, हे असे खूप सारे प्रश्न असतात, खूप सारे प्रश्न असतात, ठीक आहे. तर या सगळ्या प्रश्नांवर एक उत्तर म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करते फक्त की आम्ही एक बॅच घेऊन आलेलो आहोत, ठीक आहे. 4थी आणि 7वीच्या स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच जी आहे, ही नवीन बॅच आपण सुरू केलेली आहे, ठीक आहे. तो ही जी बॅच असेल, ही बॅच याच्यामध्ये आपला 3.5 महिन्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे तो संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर होणार आहे, सगळ्यात पहिलं, ठीक आहे. 3.5 महिन्यांचा वेळ आपल्याला वाटताना असं वाटतं की खूप कमी वेळ, पण तसा जर अभ्यास करायला गेलो आपण, व्यवस्थित स्ट्रॅटेजिकली अभ्यास जर केला, ठीक आहे, म्हणजे ठरवून की आज हा चॅप्टर घ्यायचा आहे, उद्या तो चॅप्टर घ्यायचा आहे, हे पॉइंट्स घ्यायचे, ते पॉइंट्स घ्यायचे, आणि प्रॉपर स्ट्रॅटेजी जर तयार केली आणि त्या स्ट्रॅटेजिकली जर आपण गेलो तर आपल्याला 3.5 महिन्यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे आपला तो पूर्ण कव्हर होतो, व्यवस्थित कव्हर होतो, ठीक आहे. त्याच्यामुळे हा जो अभ्यासक्रम आहे हा आमच्या बॅचमध्ये तुम्हाला पूर्णपणे कव्हर करून मिळेल, ठीक आहे. दुसरा काय फायदा होणार आहे, तर दुसरा फायदा असा होणार आहे की तुमचा जो काही रोज जे शिकवणं होईल, ठीक आहे. लेट्स से की आज तुम्हाला नंबर सिरीज शिकवली, ठीक आहे, क्रमसंख्या ज्या काही आहेत, संख्याक्रम जो आहे, संख्याक्रम तुम्हाला आज शिकवला, तर त्याच्यावरची जी परीक्षा आहे ती त्याच दिवशी होणार आहे, ठीक आहे. रोज आपल्या टेस्ट सिरीज होणार आहे, रोज टेस्ट सिरीज होणार, फिक्स होणार. त्याच्यानंतर अजून काय होणार आहे, तर आठवड्याला एक वीकली टेस्ट पण होणार आहे. मग वीकली टेस्ट जी आहे, आठवड्याभरामध्ये जे काही शिकवलं त्याच्यावर आधारित ती वीकली टेस्ट असणार आहे, ठीक आहे. तो अशा पद्धतीने रोजच्या पण टेस्ट होणार आहे आणि दुसऱ्या आठवड्याला पण टेस्ट होणार आहे, जेणेकरून काय होईल, विद्यार्थ्यांचा खूप मोठ्या प्रमाणावर सराव होईल, ठीक आहे. तिसरं काय आहे आपलं महत्वाचं, तर बॅच जी आहे ती तुम्हाला लाईव्ह पण बघता येईल आणि रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा बघता येईल, ठीक आहे. लाईव्ह बॅच कशी बघायची, आपल्याला जो काही टायमिंग असेल, बॅचचा जो टायमिंग असेल त्या टाइम मध्ये तुम्ही लाईव्ह बॅच बघू शकताय, किंवा जर समजा तुम्हाला त्या वेळेमध्ये नाही जमलं, तुमची त्यावेळेला शाळा असेल किंवा समजा त्यावेळेला तुमचा दुसरा कुठला क्लास असेल, तुम्हाला कुठेतरी खेळायला जायचं असेल, किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांचं वेगळे काहीतरी कारणं असतात की संध्याकाळी आम्हाला इथे जायचंय, तिथे जायचंय, मग तुमचं ते लेक्चर मिस होणार का, तर नाही, इथे तुमचं लेक्चर मिस होणार नाही. जर समजा तुम्हाला लाईव्ह लेक्चर नाही बघता आलं तर तुम्ही ऍप्लिकेशनमध्ये जाऊन रेकॉर्डेड लेक्चर जे आहे ते रेकॉर्डेड लेक्चर बघू शकताय, ठीक आहे. त्याच्यानंतर महत्वाचं काय आहे, तर विद्यार्थ्यांसाठी खास मेंटॉरिंग सेशन्स होतील. विद्यार्थ्यांसाठी त्यांना अजून काय पाहिजे आहेत किंवा त्यांना अभ्यासाच्या दृष्टीने ते कुठे आहेत, कसे आहेत, त्यांना अजून कसली गरज आहे, याच्यासाठी सुद्धा आपण खास सेशन्स घेणार आहोत. किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतात, जसं आता एक छोटं उदाहरण जर द्यायचे झाले तुम्हाला, बऱ्याच पालकांना प्रश्न पडतो की टाइम टेबल कसा तयार करायचा विद्यार्थ्यांचा, किंवा विद्यार्थी जो अभ्यास करत नाहीये तर त्यांना अभ्यासाला फोकस कसा करायला लावायचा, त्यांना एका वेळेला शांततेत एका जागेवर तासभर कसं बसवायचं, हे जे सगळे विषय आहेत ह्या मेंटॉरिंग सेशन्स मधनं मुलांसाठी आपण घेणार आहोत, ठीक आहे. पालकांसोबतची मीटिंग आहे ना, ती दरवेळेला आपली होणार आहे, सगळ्या पालकांसोबत आपली मीटिंग होणार आहे, जेणेकरून काय होईल की शिक्षक आणि पालक यांच्या दरम्यान जे काही समज असतात, गैरसमज असतात, किंवा पालकांना असं वाटतं की आमच्या विद्यार्थ्याचं हे झालेलं नाहीये, आम्हाला टेस्टमध्ये इतकेच मार्क पडले,
जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील, जे काही तुमचे डाऊट्स असतील, ते सगळे ह्या पालक सेशनमध्ये, पालक मीटिंगमध्ये आपण कव्हर करूयात. आणि विद्यार्थ्यांच्या ज्या काही शंका असतील, मग आता त्यांचा लेक्चर चालू असताना जर समजा त्यांना काही प्रश्न पडलेत किंवा इतरही जे काही प्रश्न असतील, त्या शंकांचं सुद्धा निरसन जे आहे ते व्यवस्थित प्रकारे करण्यात येईल. ठीक आहे. तर ही बॅच जी आहे ही 12 जानेवारी 2026 रोजी सुरू होणार आहे. परंतु तुम्ही ऍडमिशन आत्ताही घेऊ शकतायत. आत्ता का घ्यायचं, तुम्ही जर असा विचार केला की बॅच तर नंतर सुरू होणार आहे, 12 तारखेला सुरू होणार आहे, मग मी आत्तापासून का ऍडमिशन घेऊ, तर आत्ता ऍडमिशन घेण्याचं कारण असं आहे की बॅचची जी फी आहे 499 रुपये, त्यात जर तुम्ही आत्ता ऍडमिशन घेतलं, म्हणजे न्यू इयरची ऑफर चालू असताना जर तुम्ही ऍडमिशन घेतलं, तर तुम्हाला त्या 499 रुपयावर 25% ऑफ मिळणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे बॅच लवकरात लवकर विकत घ्या. बॅच विकत घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक सापडेल, तुम्ही लिंकवर क्लिक करू शकताय. तुम्ही लिंकवर क्लिक केलं की मी तुम्हाला तिथे कोर्सेसमध्ये सापडेल. ठीक आहे. 4थीचं आणि 7वीची बॅच ही तिथे तुम्हाला दिसेल. ठीक आहे. तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही जी माहिती आहे ही माहिती पोहोचवा, जेणेकरून तुमचे जे काही मित्रमैत्रिणी असतील किंवा तुमचे जे काही बाकीचे फेलो पॅरेंट्स असतील त्यांना सुद्धा ही माहिती कळेल आणि त्यांना सुद्धा बॅचचा लाभ हा घेता येईल. थँक्यू.